आणि यानंतर बुलेटिनमध्ये बघूयात बातमी 36 जिल्ह्यांची वेगवान स्वरूपात। पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव ते कांदिवली स्थानकादरम्यान 6व्या मार्गिकेचं काम करण्यासाठी आज रात्री 12:30 वाजल्यापासून मंगळवारी पहाटे 4:30 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल। या ब्लॉक कालावधीत अनेक लोकल रद्द करण्यात आले। पश्चिम रेल्वेच्या गोरेगाव आणि कांदिवली दरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गिकेच्या कामासाठी रविवारपासून 4 ऑक्टोबरपर्यंत वेग मर्यादा लागू करण्यात आली आहे। या कालावधीत गोरेगाव, राम मंदिर आणि मालाड या मार्गावरती सर्व गाड्या फक्त 30 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावतील। केंद्र सरकारने तरुणांसाठी नवीन योजना सुरू केली आहे, त्यामुळे तरुणांना नोकऱ्या मिळण्यासाठी मदत होणार आहे। तरुणांना दरमहा 5,000 रुपयांपर्यंतची मदत दिली जाणार आहे। यासाठी लवकरच मार्गदर्शक तत्त्व जारी केली जातील। कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेले हेक्टरी 5,000 रुपये अनुदान सोमवारी हस्तांतरित करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली आणि या माध्यमातून सुमारे 65 लाख शेतकऱ्यांना 2,500 कोटी रुपये वितरित करण्यात येणार आहेत। सरकारने जीएसटीबाबत करदात्यांना मोठा दिलासा दिलाय। ज्या करदात्यांना 2017-18, 2018-19 आणि 2019-20 या आर्थिक वर्षासाठी जीएसटी डिमांड नोटिसा मिळालेल्या आहेत, ते आता व्याज आणि दंडाशिवाय त्यांची थकबाकी भरू शकतील। असंघटित क्षेत्रातील कामगारांना केंद्र सरकारने परिवर्तनीय महागाई भत्त्यात किमान 1,035 रुपये वेतनवाढ प्रतिदिनी करण्याची घोषणा केली आहे। ही नवीन वेतनवाढ 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे। 1 ऑक्टोबरपासून अनेक नियम बदलणार आहेत। सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत। एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल होतील। मुंबई मंडळानंतर कोकण मंडळाने देखील हजारो घरांसाठी लॉटरी काढण्याचा निर्णय घेतलाय। ऑक्टोबर महिन्यात कोकण मंडळाच्या माध्यमातून 8,000 घरांसाठी लॉटरी काढली जाणार आहे। म्हाडाच्या मुंबई मंडळासाठी 2030 घरांसाठी लॉटरी प्रक्रिया राबवली जाते। या लॉटरी प्रक्रियेत अनेक लोकप्रतिनिधी तसंच सिनेसृष्टीतील कलाकार आणि दिग्दर्शकांनी सहभाग घेतला। यात माजी खासदार राजू शेट्टी, अभिनेता प्रवीण डाळिंबकर, अभिनेता गौरव मोरे यांचा समावेश आहे। म्हाडाच्या यंदाच्या सोडतीत काही योजनांमध्ये एका घरासाठी शेकडो अर्ज आले, तर काही ठिकाणी या उलट चित्र आहे। सोडतीत उपलब्ध घरांच्या तुलनेत कमी अर्ज आल्यामुळे 6 अर्जदारांचं नशीब फळफळलं असून लॉटरी आधीच ते विजेते ठरले। मुंबई विद्यापीठामार्फत सर्व विद्याशाखांमधील पदवी आणि पदव्युत्तराच्या अभ्यासक्रमात मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले। या अभ्यासक्रमात विविध 6 व्हर्टिकल्स, त्यांचं मूल्यांकन आणि परीक्षा असणार आहेत। गेल्या काही वर्षांपासून भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे, तसंच देशात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढवण्यासाठी भारत सरकार सुद्धा सातत्यानं पावलं उचलत आहे। सरकार इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवरती अनुदान देण्यासोबतच चार्जिंगची सुविधा वाढवण्यावरती भर देत आहे। एकाच ठिकाणी 3 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्य सरकारला आजपर्यंत मंजुरी दिली आहे, आजपर्यंत मुदत दिली आहे। निवडणूक आयोगाच्या कोणत्याही नियमाला बगल दिली जाणार नाही असे आदेश देण्यात आले। शालेय शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या सुरक्षेसाठी समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती दीपक केसरकर यांनी दिली आणि या समितीचा अंतरिम अहवाल देखील प्राप्त झाला असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी स्पष्ट केलं। राज्यातील पूर्व प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासंदर्भात राज्य सरकारनं धोरण तयार केलंय। पूर्व प्राथमिक वर्गासाठी किती शैक्षणिक शुल्क आकारावं, या शाळांमध्ये काय सोयी सुविधा असाव्यात, याबाबत समिती स्थापन करण्यात आल्याचं मंत्री दीपक केसरकरांनी सांगितलं। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला पुन्हा मुदतवाढ दिली आहे। संस्थात्मक स्तरावरील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना 2 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येतील, तर 11 ते 16 ऑक्टोबर दरम्यान प्रवेश द्यावा लागेल। विना तिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे रेल्वेकडून विशेष तिकीट तपासणी मोहीम सुरू करण्यात येणार आहे। दसरा दिवाळीच्या काळामध्ये ही मोहीम राबवली जाईल। हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी जेएनपीए विरोधात 2 ऑक्टोबर रोजी समुद्र चॅनल बंद आंदोलनाचा निर्णय घेतलाय। या आंदोलनादरम्यान मोरा भाऊचा धक्का दरम्यान दिवसभर या जलमार्गावरील प्रवासी वाहतूक सुद्धा बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत। समृद्धी महामार्गातील इगतपुरी ते आमणे या अखेरच्या टप्प्यातील महामार्गाचं काम 99% पूर्ण झालंय। या महामार्गातील अखेरच्या टप्प्यात असलेला 8 किलोमीटर लांबीचा बोगदा हा या 4थ्या टप्प्याचं मुख्य आकर्षण ठरणार आहे। ऐतिहासिक अशा बाणगंगा तलावाच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाला गती देण्यात येणार आहे। यासाठी पालिका प्रशासनानं निविदा मागवल्या, तर ऐतिहासिक रामकुंड पुनरुज्जीवित करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येणाऱ्या हार्बर इंजिनिअरिंग विभागाला काम दिलं जाणार आहे। भारतामध्ये आरोग्य सेवा खर्च दरवर्षी 14% वाढतोय। सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे। अनपेक्षित वैद्यकीय खर्चापासून बचाव करण्यासाठी सुधारित आरोग्य सेवेची गरज भासू लागते।
गेल्या वर्षी मुंबईतील 11% मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याचा सर्वेक्षणातील निष्कर्ष समोर आलाय. त्यामुळे आता पालिकेनं जनजागृती मोहीम सुरू केली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या पहिल्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातील आर्थिक अडचणी दूर झाल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदेंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत 8,498 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. पश्चिम रेल्वे रुळालगत असलेले झोपडीधारक पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. वर्षानुवर्ष मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत मतदानावरती बहिष्कार घालण्याचा इशारा झोपडीधारकांनी दिलाय. मुंबई कोल्हापूर बसचं भाडं दुपटीहून अधिक वाढवण्यात आलं. एरवी 600 ते 800 रुपयांदरम्यान असलेलं बसचं भाडं सणासुदीसाठी 1,500 ते 1,800 रुपयांपर्यंत आकारलं जात आहे. ईस्टर्न एक्सप्रेस आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेकडे जाणारा सर्व्हिस रोड सिमेंटचा बनवण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेकडून हे काम केलं जाणार आहे. यावर बीएमसी एकूण 1,600 कोटी रुपये खर्च करणार आहे. मीरा भाईंदर शहराचा पाणीपुरवठा सलग दुसऱ्या आठवड्यात देखील शटडाऊनमुळे विस्कळीत झालाय. त्यामुळे शहरात पाणीबाणी ओढावली असून पाणीपुरवठा 60 ते 70% गेलाय. महानगरपालिकेनं गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली निलंबित केलेल्या 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली केली गेली आहे. याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी बीएमसीच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. मुंबईतील विविध प्रशासकीय विभाग स्तरावरील कामावर देखरेख ठेवण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनानं सचेत हे मोबाईल ॲप तयार केलंय. 1 ऑक्टोबरपासून हे ॲप वापरलं जाईल. मात्र पालिकेतील अभियंते या ॲपला विरोध करत असून ॲप न वापरण्याचं आवाहन अभियंत्यांच्या संघटनेनं केलंय. डी फार्मसी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना आता फार्मासिस्ट म्हणून नोंदणी करण्यासाठी एक्झिट परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे. मात्र फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाकडून 3 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान होणारी ही परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं वन नेशन वन स्टुडंट आयडी या धर्तीवरती शालेय विद्यार्थ्यांसाठी अपार आयडी काढण्याचा निर्णय घेतला आणि या आयडीमुळे विद्यार्थ्यांना एक विशेष क्रमांक मिळणार आहे. येत्या गुरुवारपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होते. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी महिलांची गर्दी होतीये. बाजारात रंगीबेरंगी वस्त्र, आकर्षक दागिने, पारंपरिक सजावटीच्या वस्तूंनी दुकानं सजली आहेत. भाजी, मिठाई, दूध या गोष्टी खरेदी करताना अनेक वेळी विक्रेते मापात पाप करत नागरिकांना फसवतात. मात्र असं झाल्यास त्यांना हजारोंचा दंड भरावा लागतो. मात्र तक्रारीनंतरही कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. रेबीज रोगाला अटकाव घालण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत. यासाठी ब्रेकिंग रेबीज बाउंड्रीज ही थीम सरकारनं आणली आहे. यातून आता जिल्ह्यातील सर्व कुत्र्यांचं लसीकरण होणार आहे. पनवेलमध्ये वावंजे गावामध्ये एका फार्मवरती लंपी सदृश्य आजारानं गाय दगावली असून 10 पेक्षा जास्त गुरांना आजाराचा संसर्ग झालाय. धक्कादायक बाब म्हणजे एकीकडे साथरोग वाढत असताना पशुवैद्यकीय अधिकारी या ठिकाणी फिरकले नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. एक मोठी बातमी येते. अक्षय शिंदेचा उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीमध्ये मोठ्या पोलीस बंदोबस्तात दफनविधी करण्यात आला. त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दफनविधी केलेल्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तासोबतच सीसीटीव्ही देखील लावण्यात आले. दफनविधीला झालेला विरोध पाहता या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही काळजी घेण्यात आली आहे. मावळमध्ये परतीच्या पावसानं विश्रांती घेताच आता गुलाबी थंडीची चाहूल लागली आणि पहाटेपासूनच मावळातील देहुरोड परिसरात धुक्याची चादर पसरली आहे. त्यामुळे मुंबई बेंगळुरू महामार्ग धोक्यात हरवलाय. भुसावळमधील शेळगाव बॅरेजमध्ये 100% जलसाठा होणार असल्यामुळे बंधाऱ्यावरती किमान 2 फूट पाणी राहणार आहे. भुसावळसाठी हतनूर धरणामध्ये वार्षिक आरक्षण असलेल्या 11 दशलक्ष घनमीटर पाण्यामध्ये 2 दशलक्ष घनमीटर पाण्याची बचत होणार आहे. जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यात पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या नुकसानग्रस्त भागाची राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी पाहणी केली. जळगावात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आमदार एकनाथ खडसे यांनी केली. राज्यामध्ये पावसाचा जोर ओसरलाय. 5 ऑक्टोबरपर्यंत राज्याच्या बहुतेक भागात उघडीप बसणार आहे. तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
सांगलीच्या चिंतामण नगर येथील रेल्वे उड्डाणपुलाचं काम जूनपासून सुरू आहे. सप्टेंबर अखेरीसही पुलाचं काम पूर्ण न झाल्यानं पुलावरून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र कामात अडथळा येत असल्यामुळे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. किल्लारीच्या महाप्रलयकारी भूकंपाला आज 31 वर्ष पूर्ण झालेत. मात्र आजही किल्लारीच्या आठवणी ताज्या आहेत. गेल्या 31 वर्षांमध्ये मराठवाड्यासोबतच परिसराला तब्बल 125 भूकंपाचे धक्के बसले. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्यामुळे टोमॅटो, फ्लावर आणि शिमल्याच्या भावात वाढ झाली आहे, तर घेवडा आणि कांद्याच्या भावात घट झाली आहे. अन्य सर्वच फळभाज्यांचे भाव स्थिर आहेत. मुंबई कृषी उत्पन्न फळ बाजार समितीमध्ये फळांची आवक घटल्यामुळे भाव वाढ झाली आहे. शेतकरी हा माल बाजारात पाठवत नसल्यामुळे फळांची आवक कमी झाल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. पितृपंधरवडा सुरू असल्यामुळे सर्वच फुलांना नगण्य मागणी आहे. तुलनेनं भाव सुद्धा कमीच आहेत. दरम्यान गुरुवारपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार असल्यामुळे फुलांच्या भावात देखील वाढ होईल.